नमस्कार, मी मनीषा बोलते. मी थिअरीवर जास्त बोलत नाही आहे. थिअरीमध्ये कोणते पार्ट्स आपल्याला ॲप्लिकेबल आहे ते थोडंसं ॲनालिसिस मी थोडं सांगणार आहे आता. असं आहे की आपण पुस्तक सुरू करतो वाचायला, अभ्यास सुरू करतो ज्योतिषशास्त्राचा आणि मग आपण हळूहळू ग्रह, स्थानं म्हणजेच भाव, मग युती, योग असे आपण अनेक आस्पेक्टमधून अशा पद्धतीने आपण ज्योतिषशास्त्राला अभ्यास करत करत पुढे जात असतो. होतं काय की आपण जिथे पोचतो ना ते फक्त थिअरीचं एंड आहे, एंड पार्ट आहे. म्हणजे काय की आपण आत्तापर्यंत फक्त थिअरीच वाचली आहे आणि अभ्यास केलेली आहे. प्रिडिक्शन कुठे आढळलं आहे का? तर नाही. एकतरी कुंडली घेऊन आपण सोडवून बघितले का? तर अजिबात नाही. ही सगळी थिअरी आपल्याला अप्लाय करता आली आहे का? तर तसं कुठे आढळत नाही. मग आपल्याला हा का प्रश्न पडत नाही की एवढी थिअरी खरंच ॲप्लिकेबल आहे का एवढ्या प्रिडिक्शनला? आणि प्रिडिक्शन करताना खरंच एवढ्या थिअरीचा विचार केला जातो का? शत्रू, मित्र, हे सगळं जे आहे ना, पंचधा मैत्री, हे सगळं खरंच बघितलं जातं का? आणि एवढं जर प्रिडिक्शन आपण करताना हे सगळं कन्सिडर करायला लागलो तर काय होऊ शकतं याचा कधीतरी विचार केला आहे? हे बघा, माझं असं मत आहे की आपण डोळसपणे प्रत्येक गोष्ट स्वीकारलीच पाहिजे. माझं तरी स्वतःचं अभ्यासाची अशी पद्धत आहे ज्याला मी व्हिज्युअल स्टडी मेथड असं नाव दिलेलं आहे. हा माझा 17 वर्षाचा रिसर्च आहे आणि त्याचं नामकरण केलेलं आहे की व्हिज्युअल स्टडी मेथड. व्हिज्युअल स्टडी मेथड म्हणजे ते तुम्हाला डोळ्याला कम्प्लिटली दिसलं पाहिजे, अनुभवास आलं पाहिजे, व्हिज्युअल झालं पाहिजे. पत्रिकेच्या माध्यमातून त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, म्हणून ती व्हिज्युअल स्टडी मेथड आहे. आता असं आहे की आपण कुंडलीचा दर्जा शिकलो आहे. म्हणजे काय? कुंडलीचा दर्जा आणि प्रिडिक्शन ह्याच्यात फरक आहे बरं का. कसा ते सांगते. आपण शिकलो काय आहे की लग्नेश अष्टमात गेला, हे प्रिडिक्शन. सप्तमात शनी दिसला, मॅरेज उशिरा. हे सगळे जे आपण प्रिंटेड वाक्य बोलतोय ना, ह्याला कुठेतरी आधार पाहिजे, शास्त्राचा आधार पाहिजे. आणि दुसरं ते कुंडलीत अनुभवास आलं पाहिजे. हे 2 गोष्टी आहेत. शास्त्राचा आधार तर आपण पुस्तकातून शोधला आहे. मग आता तो कुंडलीत अप्लाय करताना अनुभवास यायला पाहिजे की नको? आणि किती आला याचं कोणी गणित मांडायचं? प्रॉबॅबिलिटी ॲनालिसिस नाही आहे का त्याच्यात? किती % तुम्हाला अनुभूती आली आहे त्या गोष्टीची? हा अभ्यास असा संशोधात्मक करायला हवा आहे. नुसती थिअरी घेऊन शिकणो म्हणजे ज्योतिषशास्त्र नव्हेच. माझं ठाम मत आहे यावर. असं आहे, कुंडलीचा दर्जा ठरवणे म्हणजे काय? तर लग्नेश कुठे गेला आहे, आपल्याला केंद्रस्थानात कोणते कोणते ग्रह आहेत, मग आपल्याला त्रिकोणात कोणते आहेत वगैरे, आपण हा जसा अभ्यास करतो ना, हा फक्त कुंडलीचा दर्जा ठरवणं असा याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा नाही की हा प्रिडिक्शन आहे. आपण कुठपर्यंत गेलो? आठवा, आपण गेलो दशा शिकलो. मग दशेला आपल्याला कधी गणित शिकायला मिळालं, तर कधी आपल्याला रेडी गणित घेऊन एखादी जुनी कुंडली म्हणजे जी पुस्तकातली आहे ती घेतली गेली, किंवा कोणाच्या तरी प्रिडिक्शनमधली अनुभवास आलेली. मग आपण त्याच्यावर ते ॲप्लाय शिकलो. पण असा विचार कधी केलात का तुम्ही की माझ्या कुंडलीवर हे जर मला ॲप्लाय करायचं झालं तर किती अनुभवास येतं आहे मला हे सगळं? हा माझा खरा स्वतःचा रिसर्च आहे. मी माझ्या कुंडलीवर जेव्हा हे सगळं ज्योतिषशास्त्र ॲप्लाय करायला सुरुवात केली ना, तेव्हा माझ्या ह्या पॉईंट्सवर लक्षात आलेलं आहे. मग लग्नेश गेला कुठे? मग तो काय करतो आहे तिथे? त्याचा अर्थ काय आहे? तो कोणत्या राशीत आहे, कोणत्या नक्षत्रात आहे, कोणत्या पदामध्ये आहे, कोणत्या अंशावर आहे, त्याची कोणाशी युती होते आहे का?
हे सगळं जे काय अभ्यासाची पद्धत आहे ना, ही पारंपरिक आहे. मला त्याच्याबद्दल बिलकुल दुमत नाही. पण प्रिडिक्शन हा प्रकार वेगळा आहे. प्रिडिक्शन हे अलाइनमेंट टेक्निक आहे. आपल्याला जे आकाशात भ्रमण चाललं आहे ग्रहांचं, त्याची अलाइनमेंट आपल्या कुंडलीशी होत असते सेकंदाला आणि घटना घडत जातात. त्या घटना घडण्याचा जो क्रम आहे, म्हणजे ते काय घडू शकतं याची जी प्रॉबॅबिलिटी आहे, त्याला आपण प्रिडिक्शन असं म्हणतो. प्रिडिक्शन करणं म्हणजे भाकीत करणं आहे. एखादी गोष्ट भाकीत करणं म्हणजे ती गोष्ट घडणार आहे असं गृहीत धरून आपण ते भाकीत करत असतो. कारण ग्रहांची भाषा आहे ती डिकोड करायचा अधिकार मला आहे, कारण की मी ॲस्ट्रॉलॉजर आहे. कारण मला फक्त त्यांची भाषा कळली आहे, त्याचं डिकोडिंग कळता येतं आहे म्हणून मी ॲस्ट्रॉलॉजर आहे. पण याचा अर्थ असा नाही की मला सगळं 100% प्रिडिक्शन करता येणार आहे. कारण आपल्याला एक लक्षात घ्या, नियती आणि प्रारब्ध याचासुद्धा कुठेतरी वाटा आहेच आपल्या याच्यात. आपण मानव इतक्या 100% प्रिडिक्शनला पोचू शकत नाही. सत्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही. मग आपले सत्यतेचा रेशो काय आहे तर 60% पकडून चला, धरून चला. मग उरलेलं काय 40%? 40%मध्ये नियती आणि प्रारब्ध. कारण आपल्याला या गोष्टीचं जे ज्ञात नाही ते मान्य केलं पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्सने कुठली गोष्ट सांगणं अतिशय चुकीचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये प्रिडिक्शन आणि कुंडलीचा दर्जा याच्यात काय फरक आहे तो मी सांगते. कुंडलीचा दर्जा म्हणजे काय तर तुम्ही त्याच्यात योग शोधतात. गजकेशरी योग आढळला तरी तो अनुभवास येतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग तो येतच नसेल तर तो येणार कधी? तो नुसतं प्रॉमिस आहे. कुंडलीमधलं प्रॉमिस म्हणजे कुंडलीचा दर्जा ठरवणे. पण तो अनुभवास येण्यासाठी तर त्याच्यासाठी काहीतरी ॲक्टिवेशन लागणार की नाही, ट्रिगर पॉईंट लागणार की नाही, त्यालाच प्रिडिक्शन म्हणतात. प्रिडिक्शन हे वेगळं आहे. कुंडलीचा दर्जा ठरवणं हा वेगळी पद्धत आहे. आपण कुंडलीचा दर्जा ठरवण्यापर्यंतची आपली अभ्यासाची जी काय पद्धती आहे तिथपर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. पण प्रिडिक्शनला आपण पोचलेलो नाही. प्रिडिक्शन हे आपल्याला अद्यापही कुठल्याही कुंडलीवर स्वतंत्रपणे ॲप्लाय करता येतं आहे का हे बघणं फार गरजेचं आहे. जी काही थिअरी आपण शिकलो आहे ना ती ॲप्लाय करताच आली पाहिजे आणि जी नाही ॲप्लाय होते ना तिला आपण डिस्कार्ड केलं पाहिजे. तर आपल्याला कुठेतरी प्रिडिक्शनची दिशा मिळत असते. हा आहे फरक प्रिडिक्शन आणि कुंडलीचा दर्जा ठरवणे. थिअरी शिका, थिअरीबद्दल माझा दुमत नाही. पण थिअरीमध्ये अनुभवास येणाऱ्या गोष्टी या आपल्या बरोबरीने पुढे न्या आणि ज्या अनुभवास येत नसतील त्या तिथल्या तिथे आपण डिलीट केल्या पाहिजे, काढून टाकल्या पाहिजे आपल्या डोक्यातून हा विचार. कारण याचा अर्थ असा होतो की जर ते आपल्याला अनुभवास येत नसेल तर ते प्रॅक्टिकल ॲप्लाय होत नाही असा अर्थ होतो आहे. आणि समजा आपल्याला 4 कुंडल्यांमध्ये ठीक आहे आढळला की शनी सप्तमात आहे आणि म्हणून लेट मॅरेज झालं आहे, मॅरेजला लेट होतो आहे वगैरे, हे जे काय आपण एक प्रिंटेड वाक्य म्हणतो ना त्याचं प्रॉबॅबिलिटी ॲनालिसिस करा. किती पर्सेंटमध्ये हा अनुभव आला आहे तुम्हाला? 1-2 कुंडल्यांवर अनुभव आला म्हणजे काही ती खरं सत्यता नसते. तो शनी तिथे का आहे, कोणत्या राशीत आहे, कोणत्या नक्षत्रात आहे, कोणत्या अंशावर आहे, त्याचा कुठे कुठे काय संबंध येतो त्याचा वेगळा आस्पेक्ट कधी विचार केला आहे? फक्त प्रिंटेड वाक्य घेऊन ज्योतिषशास्त्र शिकू नये. कारण त्याच्याने आपल्याला प्रिडिक्शनला गती मिळत नाही. प्रिडिक्शन आपण व्यवस्थित करू शकत नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, हे माझं स्वतःचं ठाम मत आहे की आपण प्रिडिक्शन याच्यावर भर दिला पाहिजे. दशा शिकलो म्हणजे प्रिडिक्शन शिकलो असं होत नाही. दशा कॅल्क्युलेशन काढायला सोपी असते. कारण चंद्र ज्या राशीत ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राच्या स्वामीची दशा येते, ती आपली विंशोत्तरी दशा त्याच्यावर बेतलेली आहे. विंशोत्तरी दशेचं गणित करणं ही काय मोठं लॉजिक नाही.
ते रेडीमेड पण आहे, ते आपल्याला रेडी रेकनरसारखं उपलब्ध पण आहे. मग आपण शिकतो नक्की काय, हा प्रश्न जर आपण आपल्या स्वतःला विचारला तर आपल्याला प्रिडिक्शन येत नाही हे मान्य करावं लागेल. कारण आपण आपल्या स्वतःच्या कुंडलीमध्येच डिकोड करत नाही आहे. जर मला लायसन मिळालं आहे RTOचं आणि मला गाडीच चालवता येत नाही तर अर्थ काय त्या लायसनचा? मला गाडी चालवणं हे अनुभवाची गोष्ट आहे. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गाडीला काय काय केलं तर ऑपरेट होते गाडी. पण जजमेंट आहे की नाही रोडवरचं? डाव्या बाजूने गाडी आपण चालवतो आहे, पण समजा डाव्या बाजूने समोरून एखादं व्हेकल आलो तर आपण काय करू? आपण तसंच चालवू का? आपण साईडला गाडी घेऊन थोडंसं स्वतःचा बचाव नाही करणार का? हे जे काय अनुभव असतो ना ड्रायव्हिंगचा, तसाच आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा कधी कधी अनवट वाटेने जाऊन प्रेडिक्शन करावं लागतं. सगळंच प्रिंटेड वाक्य अनुभवास येत नाही. काही गोष्टी ह्या आपल्याला तिथे शोधून काढाव्या लागतात. जसं आपण म्हटलं ना, आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं की डाव्या बाजूने गाडी चालवा, हे सगळं मान्य आहे, हा नियम झाला. पण जर अपघात टाळायचा असेल, समोरून येणारं व्हेकल जर आपल्या अंगावर येणार असेल, धडकणार असेल, तर आपण उजव्या बाजूला नाही का वळणार थोड्याफार प्रमाणात आणि बचाव करून परत एकदा डावीकडे जाऊन परत प्रवास पुढचा नाही का करणार? तसेच वळणंसुद्धा ज्योतिषशास्त्रात आहेत. असं काही नाही आहे की एका प्रिंटेड ह्याच्यात आहे सगळं ज्योतिषशास्त्र. त्यामुळे ह्या गोष्टीत आपण आता थोडासा विचार करायला शिका. आणि माझं असं मत आहे की हे माझं स्वतःचं मत आहे म्हणून मी मांडते आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून माझं स्वतःचंच मत मांडते. माझं स्वतःचं मत मला मांडण्याचा अधिकार पूर्णपणे आहे आणि म्हणून तो मी वापरते आहे. आता त्याच्यामध्ये कोणाला त्याच्यातून काय घ्यायचं किंवा मिनिंगलेस वाटलं किंवा अर्थपूर्ण वाटलं हा माझा विषय नाही. माझं आहे, मी सांगायचा प्रयत्न केला आहे. घ्या अथवा नका घेऊ हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण याच्यावर विचार करा की आपण कुठपर्यंत पोचलो आहे. खरंच आपल्याला प्रिडिक्शन करता येतं आहे का? आणि आपण प्रिडिक्शन करतो म्हणजे नक्की काय करतो आहे याचं जरा जजमेंट घ्या. आजच्या दिवसात इथेच थांबते. उद्या परत भेटूया. धन्यवाद.